महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपाने मोठे खिंडार पाडला आहे. कल्याण ग्रामीणचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भुईर यांनी आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलाय. सकाळीच भुईर हे पदाधिकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाले होते. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुखदेव पाटील यांच्यासोबतच देसाई, दिवा, शेळ भागातील अनेक युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भुईर म्हणाले की मुळातच मी भाजपचा 1986 मध्ये पहिला नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये सुरुवात केली होती. यशस्वी सुरुवात झाल्यानंतर काही कारणास्तव भाजप मला सोडावी लागली. विकास कामांसाठी प्रवाहाच्या विरोधात जाता येत नाही, म्हणून प्रवाहाच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. भाजपात जाण्यास उशीर झाला असला तरी योग्य वेळी निर्णय आम्ही घेतलेला आहे. भाजपात जाण्यात उशीर झाला असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही घेतला आहे. आमच्या या निर्णयाला लोकांचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या कठीण काळातही साथ न सोडणारे कल्याण ग्रामीण मतदारसंघातील खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुभाष भुईर यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर रमेशजी पाटील उपजिल्हा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. सुखदेवजी पाटील उपतालुका प्रमुख, उभाटा गट यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. सूरज जाधव कल्याण विधानसभा युवा अधिकारी, अभिषेक संतोषजी ठाकूर शहर अधिकारी युवा सेना दिवा, प्रसादजी पाटील ज्यांचं नाव घेतो त्यांनी लगेच व्यासपीठावर यायचंय. विश्वनाथजी पाटील विभाग प्रमुख शीळ, उमेश लक्ष्मण राठोड शिवसेना शहर सचिव दिवा, सुयोग संजय राणे उपशहर अधिकारी युवा सेना दिवा, विराज सुर्वे सोशल मीडिया समन्वयक दिवा, आकाश शुक्ला विभाग अधिकारी दिवा, अक्षय भोईर विभाग अधिकारी दिवा. त्यानंतर धनंजयजी बेडेकर यांचेही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. आकाश शुक्लाजी, अक्षय भोईर, शक्ती रवींद्र पाटील, सचिनजी मडवी, दीपेशजी चव्हाण, युसुफजी खान, बद्रेस आलम खान, चित्राताई बाविस्कर सामाजिक कार्यकर्त्या, अश्विन म्हात्रे कळवा मुंब्रा विधानसभा प्रमुख, मुन्ना गौरी, संतोष कुमार जयस्वाल, धनंजय बेडेकर आपले बेडेकर ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, युवराजजी धनंजय बेडेकर, प्रतीक म्हात्रे शाखा प्रमुख, भगवान पाटील उपशाखा प्रमुख, देवेंद्र पाटील, केवल पाटील, योगेश भोईर, प्रथमेश गायकर, जीवन ठाकूर, शत्रुघ्न पाटील यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. या सर्व मान्यवरांचं कल्याण ग्रामीण कळवा मुंब्रा येथील पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे. सुमित सुभाष भोईर, सुमितजींना विनंती की त्यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. सुभाष भोईर यांचे पुत्र सुमितजींचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. यानंतर ठाण्यामधील उभाटा गटाचे पदाधिकारी यांचे बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. काही लोकांनी ग्रुप फोटोसाठी पुढे यायचंय. कल्याण ग्रामीण मधील ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी ग्रुप फोटोसाठी. प्रेमनाथ पाटील यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय. प्रेमनाथ पाटील, बोलो भारत माता की. आज या ठिकाणी आदरणीय विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय गणेश नाईक साहेब, कपिल पाटील साहेब, संजय केळकर साहेब, निरंजनजी डावखरे, कतोरे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतोय. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. माझी सुरुवात खरी भाजपमधनं, भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या माध्यमातून 84 पासून सुरुवात आहे. 86 ला पहिल्यांदा जी महानगरपालिकेची ठाण्याची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जे पहिले 5 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे, त्यातला मी एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा 86चा आहे.
म्हणून जनसंघ म्हणून मला भारतीय जनता पार्टी ही नवीन नाही आहे. सुरुवात चांगली झाली, आता शेवटला सुद्धा चांगलं होईल म्हणून आज या भारतीय जनता पक्षामध्ये भारताचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संपूर्ण भारत नव्हे देशामध्ये त्यांचं नाव जे घेतलं जातं ते विकास पुरुष म्हणून घेतलं जातं. त्याच माध्यमातून आदरणीय आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब हे धडाडीचे ताकदवान असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, सर्वांना नेतृत्व देणारे, तळागाळामध्ये जाऊन काम करणारे अशा प्रकारचे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत. म्हणून या ठिकाणी काम करत असताना समाजाची कशा प्रकारे सेवा करता येईल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कमळ या ठिकाणी आपल्याला दिसेल. ह्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची सेवा देवेंद्र भाऊंच्या माध्यमातून आपण करतोय. त्यांच्याच पावलावर पाऊल न ठेवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करणार आहे. ते जे आदेश देतील त्या आदेशावर आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. समाजामध्ये काम करत असताना समाजाची सेवा करणं हेच उर्वात आम्ही गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतोय. गेली ठाणे महानगरपालिकेमध्ये 5 वेळा नगरसेवक म्हणून काम केलं, सिडकोमध्ये काम केलं, महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र परिषदमध्ये काम केलं, विधान परिषदमध्ये काम केलं. याचा संपूर्ण कामाचा आढावा घेऊन लोकांना सेवा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहे. कोणावर अन्याय झाला असेल तो अन्यायाला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत. कल्याण विभाग असेल, ठाणा विभाग असेल, नवी मुंबई असेल, या भागामध्ये सतत माझं या ठिकाणी येणं जाणं असतं, लोकांना परिचित असतो. म्हणून ज्या ज्या भागामध्ये माझी आवश्यकता लागेल त्या त्या भागामध्ये एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला या ठिकाणी दिलेली आहे. मी माझ्या सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी जे बीजेपी मध्ये सर्व माझे ज्येष्ठ पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना एवढंच सांगेल, सर्वांना सामावून घेण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कोण नवीन आहे कोण जुनं याचा भेदभाव न ठेवता समाजामध्ये कशा प्रकारे आपल्याला काम करता येईल, लोकांचे कसे प्रश्न सोडवता येतील, त्या प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कटिबद्ध म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो.